तर मित्रांनो, आज आपल्यासमोर आहे महिंद्रा अर्जुन 605 DIMS DLX टेक्नॉलॉजीमध्ये हा ट्रॅक्टर आहे. अर्जुन अल्ट्रा वन 16 फॉरवर्ड आणि 4 रिव्हर्स गिअर दिलेले आहेत. याच्यामध्ये गिअरमध्ये चेंजेस केलेले आहेत. जुन्यापेक्षा वेगळं असं दिलेलं आहे. हे साईडला दिलेला आहे हा गिअरचा नॉब एक. त्याच्यानंतर साईडनं असा लुक आहे या ट्रॅक्टरचा, जे की जुना जसा होता तसाच लुक आहे. समोरून असा दिसतो हा ट्रॅक्टर, पाहू शकता. असं काही लुक आहे आज ट्रॅक्टरचा समोरून. त्याच्यानंतर या साईडला असं फायबरचं हे दिलेलं आहे, सायलेन्सर वगैरे असं सेम जुन्या टाईपमध्येच आहे. त्याच्यानंतर हेडलाईट वगैरे काय चेंजेस वगैरे जास्त असं केलेलं नाही आहेत लुकमध्ये. याची पार्किंग लाईट वगैरे सेम दिलेलं आहे. असा काही ट्रॅक्टर दिसतो असा लांब समोरून. बोनेट वगैरे इथं ग्राफिक्समध्ये थोडी चेंजेस केलेले आहेत. समोरचे टायर 750/16 आहेत. या साईजमध्ये समोरचे टायर दिलेले आहेत. पाठीमागचे टायर 16/9/28 आहेत. मडगाडमध्ये गॅप खूपच कमी आलेला आहे. चिखल वगैरे अडकल्यानंतर हे तुटायचे चान्सेस जरा जास्त आहेत. हे पाहू शकता, 1-2 बोटाचं फक्त गॅप आहे ह्याच्यामध्ये. बाकी महिंद्राचा फायबरसुद्धा खूप स्ट्रॉंग दिलेलं आहे. महिंद्रा अर्जुन अल्ट्रा वन 605 DIMS 16 फॉरवर्ड आणि 4 रिव्हर्स गिअर दिलेले आहेत त्या ट्रॅक्टरमध्ये. आपण पाहूयात समोर. त्याच्यानंतर ही अशी जाळी दिलेली आहे ब्लॅक कलरची, पण फिट आणि फिनिशमध्ये जरा व्यवस्थित कटिंग वगैरे नाही दिलेली, जे की दिसायला जरा व्यवस्थित नाही वाटत. आणि गॅप पण जरा जास्त दिलेला आहे. साईड गिअरमध्ये दिल्यामुळं प्लॅटफॉर्म पण जरा अगोदरपेक्षा फ्लॅट झालेला आहे. त्याच्यामुळे जागा अशी मोकळी आतमध्ये फ्लॅट केलेलं जरा प्लॅटफॉर्ममध्ये. हा महिंद्राचा लोगो असं जुन्या टाईपमध्येच दिलेला आहे. त्याच्यानंतर हे रबरचं हे दिलेलं आहे. तर बोनट आपण उघडून पाहूयात. असं काही ड्राय टाईप एअर क्लीनर आहे याचा. हा सेन्सर दिलेला आहे, जे की आपल्याला एअर क्लीनर शॉक झाल्यानंतर समजतं. जे की आतमध्ये जास्त चेंजेस नाही आहेत. जुनं जसं होतं तसंच आहे सेम. साईडनं हा पॅनल उघडतो वगैरे सेम आहे. पाठीमागून असं लुक आहे ह्या ट्रॅक्टरचा. 2200 किलोची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे या ट्रॅक्टरमध्ये, जे की जुन्या ट्रॅक्टरमध्ये पण सेम होती. त्याच्यामध्ये पण काही चेंजेस नाही केलेले. ट्रॅक्टरच्या मांड्यामध्ये दोन्ही साईडला ॲडजस्टेबल दिलेलं आहे. त्याच्यानंतर खुर्ची ॲडजस्टेबल पाठीमागेपर्यंत आपण घेऊ शकतो. असा याचा क्लस्टर दिलेला आहे डिजिटलमध्ये. हा हातामधला गिअर आहे, जे की आपण ॲडजस्ट करू शकतो स्पीड. त्याच्यानंतर हा गिअर आहे हाय लो. हा बंद करण्यासाठी आहे. असा लुक आहे ट्रॅक्टरचा. खूप शानदार असं लुक आहे. लाईट ऑन ऑफ करण्यासाठी, ट्रॅक्टर बंद करण्यासाठी इथं दिलेलं आहे. इथं हा स्पॅनर पाने वगैरे ठेवण्यासाठी बॉक्स दिलेला आहे. तर वरती जाऊन आपण पाहूयात. ही डिप ड्रॉप कंट्रोल. नंतर हा डबल क्लच, म्हणजे PTOसाठी हा क्लच दिलेला आहे. हा PTOचा गिअर आहे. डबल क्लच दिल्यामुळे जास्त लोड पडत नाही. जे का अगोदर एकाच क्लचमध्ये दोन्ही कामं व्हायची, आता डबल क्लच दिलेला आहे ट्रॅक्टरनं. असं लुक आहे ट्रॅक्टरचा समोरचा.